Dear student, today we will see graph of linear equation in two variables. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन चलांमधील असणारे काही रेषीय समीकरण जे आहे तर त्याचा असणारा काही आलेख जो आहे तर तो आलेख आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी काढायचा याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. In the 9th standard, we learned that the graph of the linear equation in two variable is a straight line. की मागील इयत्तेमध्ये दोन चलांमधील असणारे काही रेषीय समीकरण जे आहे तर त्या रेषीय समीकरणाचा आलेख ही एक सरळ रेषा असते हे आपण मागच्या वर्षी त्या ठिकाणी इयत्ता 9 मध्ये त्या ठिकाणी पाहिजे. द ऑर्डर्ड पेअर which satisfies the equation is the solution of that equation. त्या ठिकाणी ऑर्डर्ड पेअर म्हणजे क्रमित अशा प्रकारची असण्याची काही जोडी त्या ठिकाणी असते जी क्रमित जोडी दिलेल्या समीकरणाचं समाधान त्या ठिकाणी करते. ही जोडी काय असते तर ते असणारे जे काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणाची त्या ठिकाणी एक उकल जे आहे तर ते उकल त्या ठिकाणी असते. द ऑर्डर्ड पेअर रिप्रेझेंट्स ए पॉइंट ऑन दॅट लाईन. आणि जी असणारी काही क्रमित जोडी जी आहे तर ती क्रमित जोडी ते असणारे जे काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणाच्या आलेखावरील एक असणारा जो काही बिंदू जो आहे तर तो बिंदू त्या ठिकाणी आपल्याला दाखवते. पुढे स्टेप्स टू फॉलो फॉर ड्रॉइंग ए ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. जे असणारे ते काही दोन चलांमधील असणारे ते काही रेषीय समीकरण जे आहे तर ते रेषीय समीकरण काढण्याचे असणारे ते काही स्टेप जे आहेत तर त्या स्टेप्स आपल्याला दिलेले की फाइंड ॲट लिस्ट 4 ऑर्डर पेअर्स फॉर द गिव्हन इक्वेशन. दिलेले जे काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणासाठी किमान 4 क्रमित अशा प्रकारच्या जोड्या म्हणजे त्या ठिकाणी बिंदूंचे असणारे जे काही निर्देशक जे आहेत तर ते निर्देशक त्या समीकरणासाठी आपल्याला शोधायचे. पुढे ड्रॉ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ऑन द ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉइंट्स. त्याच्यानंतर काय करायचे की आलेख कागद जो आहे तर त्या आलेख कागदावर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस त्या ठिकाणी निश्चित करून बिंदू जे आहे तर ते बिंदू त्या ठिकाणी स्थापन करायचे. त्याच्यानंतर सुटेबल अशा प्रकारचं असणार जे काही स्केल जे आहे तर ते स्केल आपल्याला त्या ठिकाणी ग्राफ पेपर जो आहे तर त्या ग्राफ पेपरवर त्या ठिकाणी घ्यायचे. त्याच्यानंतर सी दॅट ऑल 4 पॉइंट्स लाय ऑन वन लाईन. जे 4 बिंदू जे आहेत की ते प्लॉट केलेले चारीच्या चारी असणारे जे काही बिंदू जे आहेत तर ते सर्व बिंदू एक रेषे येतील आणि त्या बिंदूमधून जाणारी जी काही रेषा जी आहे तर ती रेषा आपल्याला त्या ठिकाणी काढायला लागते. याच्यानंतर पुढे 2 पॉइंट्स आर सफिशियंट टू रिप्रेझेंट ए लाईन. आपल्याला माहिती की रेषा जी आहे तर ती रेषा जर आपल्याला काढायची असेल तर ती रेषा त्या ठिकाणी काढण्यासाठी निश्चित करण्यासाठी आपल्याला 2 बिंदूंची त्या ठिकाणी गरज असते. बट इफ कोऑर्डिनेट ऑफ वन ऑफ द 2 पॉइंट्स आर रॉंग देन यू विल नॉट गेट ए करेक्ट लाईन. परंतु ते असणारे जे काही 2 बिंदू जे आहेत तर त्या 2 बिंदूंपैकी एका बिंदूचे निर्देशक जे आहेत तर ते निर्देशक जर काढताना जर आपली जर चूक जर झाली तर त्या असणारे जे काही बिंदू जे आहे तर ती रेषा जी आहे तर ती रेषा काय होताना दिसते आपल्याला त्या ठिकाणी चुकताना दिसते. त्याच्यानंतर पुढे इफ यू प्लॉट 3 पॉइंट्स अँड इफ दे आर नॉन कॉलिनियर then it is understood that one of the point is wrongly plotted. पुढे आपल्याला काय सांगितलेले की इफ यू प्लॉट 3 पॉइंट्स जर आपण 3 बिंदूचे निर्देशक जे आहेत तर ते निर्देशक त्या ठिकाणी काढले अँड इफ दे आर नॉन कोलिनियर आणि ते असणारे जे काही बिंदू जे आहेत तर त्या बिंदूचे असणारे जे काही निर्देशक जे आहेत तर ते निर्देशक आपण त्या ठिकाणी काढले. पुन्हा एकदा पहा की 3 बिंदूचे निर्देशक काढताना एका बिंदूचे असणारे जे काही निर्देशक जे आहेत तर ते निर्देशक जर चुकले
तर ते तिन्ही असणारे जे काही बिंदू जे आहेत तर ते एका रेषेमध्ये त्या ठिकाणी ते येणार नाहीत. आणि म्हणून पुढे सांगितलेले पहा, बट इट इज नॉट इझी टू आयडेंटिफाय द इनकरेक्ट पॉइंट. आणि अशा वेळेला कोणत्याही एकाचे निर्देशक त्या ठिकाणी चुकले आहेत हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नाही. पण नेमक्या कोणत्या बिंदूचे असणारे जे काही निर्देशक जे आहेत तर ते निर्देशक त्या ठिकाणी चुकले आहेत हे शोधायला आपल्याला त्या ठिकाणी वेळ जो आहे तर तो वेळ त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे, इफ वी प्लॉट 4 पॉइंट्स इट इज ऑलमोस्ट सर्टन दॅट 3 ऑफ देम विल बी कोलिनियर. जर आपण 4 बिंदूचे निर्देशक त्या ठिकाणी काय केलेले, तर 4 बिंदूचे निर्देशक आपण त्या ठिकाणी काय केलेले, ते असणार जो काही ग्राफ पेपर जो आहे तर त्या ग्राफ पेपरवर आपण त्या ठिकाणी प्लॉट केले. म्हणजे 4 बिंदूचे निर्देशक काढताना जर एका बिंदूचे निर्देशक जे आहे तर ते चुकले तर तो बिंदू जो आहे तर तो बिंदू उघळता इतर असणारे जे काही 3 बिंदू जे आहेत तर ते 3 बिंदू एक रेषे येतील. आणि त्याच्यामुळे काय होतं नसते, जी झालेली चूक जी आहे तर ते आपल्याला लगेच त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून 4 बिंदूचे निर्देशक ठरवणं त्या ठिकाणी आलेख काढताना आपल्या त्या ठिकाणी हिताचं त्या ठिकाणी असतं. पुढे पेज नंबर 8 वर ऍक्टिव्हिटी सेकंड आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पहा. तर त्या ऍक्टिव्हिटी सेकंडच्या खाली लेट अस थिंक म्हणून त्या ठिकाणी दिलेले पहा, फाळ्यावर दिलेले पेज नंबर 8 वर. The following table contains the value of x and y coordinate for the ordered pair to draw the graph of 5x minus 3y is equal to 1. पण या ठिकाणी आपल्याला 5x वजा 3y या असणारे जे काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणाचा आलेख जो आहे तर तो आलेख त्या ठिकाणी काढण्यासाठी असणारे जे काही ऑर्डर पेअर जे आहे तर त्या ऑर्डर पेअरच्या आपल्या त्या ठिकाणी जोड्या ज्या आहेत व्हॅल्यू जे आहेत तर ते व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी एक्स व्हॅल्यूज आहे 0, 1/5, 1 -2, वाय व्हॅल्यू आहे -1/3, 0, 4/3, -11/3. आणि एक्स वायचे असणारे जे काही ऑर्डर पेअर जे आहे तर त्या ऑर्डर पेअर आपल्याला अशा पद्धतीचे या ठिकाणी दिलेले आहे. पहिला प्रश्न आहे, इज इट इझी टू प्लॉट धिस पॉइंट. असे असणारे जे काही ऑर्डर पेअरचे असणारे जे काही व्हॅल्यूज जे आहेत तर त्या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी ग्राफवर त्या ठिकाणी स्थापन करणं सोपं आहे का. अशा प्रकारच्या -1/3 याला तुम्ही त्या ठिकाणी भाग जर दिला तर तो भाग सर्वसाधारणपणे 0.33 म्हणजे अपूर्णांकामध्ये हा जो काही भागाकार जो आहे तर तो भागाकार त्या ठिकाणी येईल. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही बिंदू जे आहे तर ते बिंदू त्या ठिकाणी आलेख जो आहे तर त्या आलेखावर स्थापन करणं त्या ठिकाणी आपल्याला अवघड येते. आणि म्हणून बा काय म्हटलेलं आहे की विच प्रिकॉशन इज टू बी टेकन टू फाइंड ऑर्डर पेअर सो दॅट प्लॉटिंग ऑफ द पॉइंट्स बिकम इझी. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते या ठिकाणी या असणारे जे काही क्रमित बिंदूंच्या असणाऱ्या ज्या काही जोड्या ज्या आहेत तर त्या जोड्या त्या ठिकाणी आलेख कागद जो आहे तर त्या आलेख कागदावर स्थापन करण्याच्या पूर्वी आपण त्या ठिकाणी कोणती काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे की सर्वसाधारणपणे हे जे काही ऑर्डर पेअर जे आहे तर त्या ऑर्डर पेअर डेसिमल पॉइंटमध्ये म्हणजे अपूर्णांकामध्ये त्या ठिकाणी शक्यतो येणार नाही ही असणारी जी काही काळजी जी आहे तर ती काळजी आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. त्याच्यानंतरच्या त्याच पानावर आपल्याला ऍक्टिव्हिटी 1 जे आहे तर ती ऍक्टिव्हिटी 1 आपल्याला देखील दिलेली. पुढे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. खाली दिलेले जे काही एक सामायिक समीकरण जे आहे तर ती अनेक पद्धतीने त्या ठिकाणी सोडवा. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू गेट द ऑर्डर पेअर. खाली दिलेला जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी पूर्ण करून काय करायचे क्रमित जोड्या ज्या आहेत तर त्या क्रमित जोड्या आपल्याला त्या ठिकाणी मिळवायला त्या ठिकाणी सांगितल्या. इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन मध्ये आपल्याला इक्वेशन त्या ठिकाणी दिलेले की x - y = 1 पुट पहिली व्हॅल्यू किती दिली आपल्याला 0. याच्यामध्ये एक ची व्हॅल्यू जी आहे तर ती 0 जर ठेवली आपण 0 - y = 1. Therefore, y = -1 अशा पद्धतीची व्हॅल्यू जी आहे तर व्हॅल्यू आपल्याला
वायची व्हॅल्यू जी आहे तर ती -1, ऑर्डर पेअर जी आहे तर ती काय मिळेल 0 -1 अशा प्रकारची त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आता या ठिकाणी वाय जे आहेत पुट वाय इज इक्वल टू किती ठेवायचे आपल्याला 0. त्याच्यामध्ये एक्स मायनस वायची किंमत 0 इज इक्वल टू 1. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला काय लक्षात येत नसते की एक्स इज इक्वल टू 1 किंमत त्या ठिकाणी येत नसते. या ठिकाणी एक्सची किंमत जी आहे तर ती 1 त्या ठिकाणी ऑर्डर पेअर जी आहे तर ती एक्स कॉमा वाय किती येत नसते 1,0 त्या ठिकाणी येईल. त्याच्यानंतरची पुढे एक्सची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 3 याच्यामध्ये 3 किंमत ठेवली आपण की 3 मायनस वाय इज इक्वल टू 1. काय करते मी या ठिकाणी 3 -1 मायनस वाय इकडे दिली तर प्लस झाली ज्याच्या ठिकाणी 2 इज इक्वल टू वाय दॅट इज वाय इज इक्वल टू किती मिळाली 2 त्या ठिकाणी मिळाली. तर वायची किंमत किती मिळाली आपल्याला या ठिकाणी 2 मिळाली. ऑर्डर पेअर काय आता नसते 3, 2. त्याच्यानंतर पुढे आता पुढचे सर्वसाधारणपणे पुन्हा आपल्याला पुट वाय इज इक्वल टू -3 या ठिकाणी एक्स मायनस वायची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला -3 इज इक्वल टू 1. एक्स मायनस मायनस प्लस 3 इज इक्वल टू 1. हीच आपल्याला पुढे येते पहा एक्स इज इक्वल टू 1 प्लस 3 त्या बाजूला नेले -3. एक्स इज इक्वल टू किती आता नसते -2 त्या ठिकाणी मिळेल. एक्स इज इक्वल टू किती मिळाले आपल्याला -2. या ठिकाणी -2 -3 अशा प्रकारचे असणारे जे काही ऑर्डर पेअर जे आहे तर ते ऑर्डर पेअर आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. याच्यानंतर पुढे 5x - 3y इज इक्वल टू 1 इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. 5x - 3y इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पुट x इज इक्वल टू 2 याच्यामध्ये 5x ची व्हॅल्यू 2 - 3y इज इक्वल टू 1 ही झाली 7 - 3y इज इक्वल टू 1. पुढे 7 - 1 इज इक्वल टू 3y. इथे शिल्लक राहिली 6 इज इक्वल टू 3y. 6 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू y. y इज इक्वल टू इथे आली 3. एक्सची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती 2 असेल तर वायची व्हॅल्यू जी आहे तर ती वायची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 3. ऑर्डर पेअर 2,3. याच्यानंतर पुढे आता या ठिकाणी वायची व्हॅल्यू आपल्याला 8 दिलेली. पुट वाय इज इक्वल टू 8. 5x - 3 into 8 is equal to 1. 5x minus 3 into 8, 24 is equal to 1. 5x is equal to 1 plus 24 इकडे दिले प्लस 24 झाले जिच्या ठिकाणी 5x is equal to 25. 5 ट्रान्सफर करा. x is equal to 25 divided by 5. x is equal to किती आता नसते व्हॅल्यू त्या ठिकाणी 5 त्या ठिकाणी आपल्याला मिळाली. एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती मिळाली 5 त्या ठिकाणी आपल्याला मिळाली. x is equal to 5. एक्सची व्हॅल्यू 5, वायची व्हॅल्यू 8. त्याच्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी y जे आहे तर ते वायची व्हॅल्यू -2 दिलेली. y इज इक्वल टू -2. मी काय म्हणतोय पुट y इज इक्वल टू -2 याच्यामध्ये ठेवली तर 5x - 3 इंटू वायची व्हॅल्यू -2
इज इक्वल टू 1, 5x माइनस माइनस प्लस 3 into 2 6 इज इक्वल टू 1, 5x इज इक्वल टू 1 minus 6 जे या ठिकाणी तिथे असते 5x इज इक्वल टू मायनस 5, x इज इक्वल टू मायनस 5 डिवायडेड बाय 5, पुन्हा x इज इक्वल टू किती आली मायनस 1 त्या ठिकाणी असताना ती काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. x ची व्हॅल्यू मायनस 1, ऑर्डर पेअर मायनस 1 मायनस 2. त्याच्यानंतर असताना काही शेवटची व्हॅल्यू जी आहे तर ती शेवटची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी या बाजूला काढते किंवा पुट y इज इक्वल टू मायनस 7 या ठिकाणी 5x मायनस 3 into 7 इज इक्वल टू 1, 5x minus 21 is equal to 1, 5x is equal to 1 हे या बाजूला नेले किती झाले तर त्या ठिकाणी ती मायनस आहे, इकडे गेले तर त्या ठिकाणी ती प्लस होती. आता या ठिकाणी ही जी व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूचा या ठिकाणी मुळातच वायची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला त्या ठिकाणी मायनस आहे, वायची व्हॅल्यू या ठिकाणी मायनस आहे, मायनस मायनस काय होईल त्या ठिकाणी प्लस होईल. असं जर झालं तर पहा की 1 मायनस 21, 5x इज इक्वल टू मायनस 20, देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 20 डिवायडेड बाय 4. पुन्हा भाग जर दिला तर किती येणार असतो मायनस 4 म्हणजे x इज इक्वल टू काय आलं मायनस 4. अशा प्रकारची असणारी ती काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. पहा x ची व्हॅल्यू किती मिळाली मायनस 4 आणि ऑर्डर पेअर आपल्याला लिहिता येईल की मायनस 4 मायनस 7. बस अशा प्रकारचे असणारे जे काही व्हॅल्यूज जे आहेत तर त्या व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले प्लॉट द अबोव ऑर्डर पेअर ऑन द सेम कॉर्डिनेट. ह्या ज्या काही क्रमित जोड्या ज्या आहेत तर त्या क्रमित जोड्यांचा काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी असणार तो काही ग्राफ जो आहे तर तो ग्राफ त्या ठिकाणी काढायला सांगितलंय. ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन आणि नोट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स ऑफ द इंटरसेक्शन ऑफ द टू ग्राफ्स, राईट द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. आता या ठिकाणी हे जे ऑर्डर पेअर जे आहेत तर ते आपण त्या ठिकाणी ग्राफ पेपर जो आहे तर त्या ग्राफ पेपरवर काय करू तर त्या ठिकाणी पहिल्यांदा प्लॉट करू. पहिलं एक्स कोऑर्डिनेट त्या ठिकाणी 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तर तो किती आहे त्या ठिकाणी मायनस 1 आहे. इथे तुम्ही बाजूला या ठिकाणी 0 आणि मायनस 1 या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरचा एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट तो किती आहे 0 त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी बाजूला लिहितो मी की 1 आणि एक्स कोऑर्डिनेट 0. पुढचा पॉईंट 3 एक्स कोऑर्डिनेट 3 आहे आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तर तो किती आहे 2 त्या ठिकाणी आहे. आता काय आहे एक्स कोऑर्डिनेट त्या ठिकाणी 3 आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तर तो किती सांगितलं आपल्याला 2 त्या ठिकाणी सांगितलं आहे. आता तो बरोबर त्याच्या समोर येतोय का एवढंच आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. तर इथे मी त्या ठिकाणी येते बरोबर इथे किती आहे हा कोऑर्डिनेट आहे आपला 3, 2. त्याच्यानंतर पुढचा असणारा जो काही कोऑर्डिनेट जो आहे तर तो -2 आहे, -2 आणि एक्स कोऑर्डिनेट आहे तर तो आहे -3. याच्या समोर मी त्या ठिकाणी बरोबर घेतो या ठिकाणी बरोबर पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला येतोय का ते पाहून घेतो मी त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी तो कोऑर्डिनेट जो आहे तर तो कोऑर्डिनेट त्या ठिकाणी हा पॉईंट जो आहे तो आपला आहे
-2 -3 अशा प्रकारचे असणारे ते काही कॉर्डिनेट जे आहे तर ते कॉर्डिनेट आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. याच्यामधून जाणारी जी काही लाईन जी आहे तर ती लाईन आपल्याला त्या ठिकाणी काढायची. पहा, सर्वसाधारणपणे कोणकोणते पॉईंट्स आहेत तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. हा 1 आहे, 2, 3 आणि 4. अशा पद्धतीची असणारी काही लाईन जी आहे तर ती लाईन मी त्या ठिकाणी एक्सटेंड करतोय, वाढून घेतोय अशा पद्धतीची. ही पुढे मी त्या ठिकाणी वाढवली. हा ग्राफ कशाचा काढला तुम्ही? x - y = 1 याचा असणारा जो काही ग्राफ जो आहे तर तो ग्राफ आपण त्या ठिकाणी काढला. आता अशाच पद्धतीने पुढे आपल्याला हे जे इक्वेशन जे आहे पाहता सर्वसाधारणपणे कसलं इक्वेशन आहे या ठिकाणी 5x - 3y = 1 याच्यासाठी असणारे जे काही ऑर्डर पेअर जे आहे तर त्या ऑर्डर पेअर पहा इथे आहे 2, 3 आहे. आता एक्स कोऑर्डिनेट 2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तर तो 3 आहे. इथे वर घेतो मी एक्स कोऑर्डिनेट त्या ठिकाणी 2 आणि वाय कोऑर्डिनेट बरोबर किती आहे 3 बरोबर इथे इथे या ठिकाणी तो प्लॉट झाला. एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट 3 झाला. त्याच्यानंतर एक्स कोऑर्डिनेट आहे 5 आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तर तो मात्र किती आहे 8 आहे. एक्स कोऑर्डिनेट या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट घेते मी अशा पद्धतीने एक्स आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तो मात्र किती सांगितलं आपल्याला 8 बरोबर त्याच्या खाली येईल अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी घेतोय. की हा जो कोऑर्डिनेट जो आहे तर तो आपला आहे 5, 8. त्याच्यानंतर पुढे -1 एक्स कोऑर्डिनेट जो आहे तर तो -1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तर तो किती आहे -2 जी या ठिकाणी या रेषेवर त्या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट जो आहे तर तो 1 आणि या ठिकाणी तो इथे येताना दिसतोय जी या ठिकाणी तो असणार जो काही कॉर्डिनेट जो आहे तर तो कॉर्डिनेट त्या ठिकाणी येईल. हा काय आहे एक्स कॉर्डिनेट -1 आणि वाय कॉर्डिनेट जो आहे तर तो -2. त्याच्यानंतरचा पुढचा कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट जो आहे तर तो 4 आहे आणि वाय कॉर्डिनेट जो आहे तर तो 7 आहे. आता पुढे अशा पद्धतीने बरोबर समोर त्या ठिकाणी येईल अशा पद्धतीने मी फक्त त्या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी येतो ही एक्स कोऑर्डिनेट किती आला 4 आणि वाय कोऑर्डिनेट 7. इथे याची ऑर्डर पेरली तुम्ही -4 -7 अशा पद्धतीचे असणारे जे काही कोऑर्डिनेट जे आहे तर ते कोऑर्डिनेट आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. तर याच्यामधून जाणारे जे काही स्ट्रेट लाईन जे आहे तर ती स्ट्रेट लाईन आपल्याला त्या ठिकाणी काढायची. कोणकोणते आहेत इथे 1 आहे, त्याच्यानंतरचा हा दुसरा, तिसरा आणि चौथा अशा चौघांमधून एक त्या ठिकाणी लाईन जाईल अशा प्रकारची रेषा जी आहे तर ती रेषा आपल्याला त्या ठिकाणी काढायची. आता त्या ठिकाणी ग्राफ जो आहे तर तो ग्राफ पेपरवरच त्या ठिकाणी प्रत्यक्ष काढायला पाहिजे. अशा पद्धतीचा या ठिकाणी एक्सटेंड करतो. एक्सटेंड केली असला ग्राफ काढलाय रेडने आपण इथे लिहितो मी पहा इथे 5x - 3y = 1 येते. बघ असं ग्राफ केल्यानंतर काय सांगितलं आपल्याला नोट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द 2 ग्राफ्स. हे जे काही दोन्ही असणारे जे काही ग्राफ जे आहे तर ते ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले उदाहरणार्थ या ठिकाणी इंटरसेक्ट झाले का
या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे या ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तर तो पहिल्यांदा मी त्या ठिकाणी लिहितो. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तर तो एक्स आहे -1 आणि वाय जो आहे तर तो वाय पुढे आहे -2 येते. म्हणजेच या ठिकाणी हा जो काही ग्राफ जो आहे तर त्या ग्राफचं सोल्युशन आपल्याला लिहायचंय. देअरफॉर सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज काय आता दिसते एक्स कॉमा वाय इज इक्वल टू -1 -2. अशा पद्धतीने हा जो काय असणारा जो काही ग्राफ जो आहे तर तो ग्राफ प्लॉट करून आपल्याला त्याचं सोल्युशन जे आहे तर ते सोल्युशन त्या ठिकाणी मिळतंय. तर एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.